आज आपला अमरीशपुरी झालता बघा पंक्चर. मग काय वाघ म्हणला आपल्याला पंक्चर काढायला मानवतला जावं लागतं. शेल्फ गिल्प मारून काढला बघा बाहेर. टायर तर सगळंच बसलं होतं बघा. मग काय पद्धतशीर आणला बघा गावातल्या पंक्चरच्या दुकान हवा मारायला. व्यवस्थित टायर सगळा गोट सुटला होता बघा. मग काय हवा घेवा मारून बरोबर बसला बघा गोट. हवा तर मारली बघा. टाइमपास न करता डायरेक्ट 120च्या पिंड घेऊन आलो बघा मानवतला पंक्चरच्या दुकानावर. इथं आलता बघा पंक्चर दुकान होतं. रायमन भाई बी नव्हती बघा जागा. मग लगेच रायमन भाईला फोन लावला ते बी आली. रायमन भाई आली त्यांनी लावलं बघा लगेच जॅक आणि टाकू लागले वॉलवर पाणी. कारण की वॉल आपला चिखलाच्या झालता जाम. वॉल ढिला झाला. खोललं बघा टायर काढलं बाहेर ट्यूब. पंक्चर तर होते बघा दोन. एकाला शिवलं आणि एकाला पॅच चिटकेलं. लगेच ठेवलं गरम करायला. ट्यूब गरम झालं की लगेच बसून टाकलं बघा. पंक्चर तर झालं काढायचं. चला म्हणलं लगेच आपल्या अमरीशपुरीला धुवून आणू. आलतं बघा वॉशिंग सेंटर होतं. स्कॉर्पिओ होती बघा धुवायला चालू 10-15 मिनिटांनी ती बी झाली धुणं. ती स्कॉर्पिओ धुवायची झाली की लगेच त्याच्या मग दुसरी स्कॉर्पिओ लावली बघा. आणि त्या स्कॉर्पिओची मागे आपला अमरीशपुरी पाणी मारायला केलं बघा लगेच सुरू. स्कॉर्पिओला जसं वरी उचललं तसं आपला अमरीशपुरी म्हणू लागला मला वरी उचलं. वॉशिंग वाले भैया म्हणले पुढच्या वेळेस तुला. मग काय शॅम्पू गिंपू लावला बघा चांगला धुतला आणि लगेच पाणी मारलं. आपले अमरीशपुरी ठेवते बघा डोळे काढून धुणं झालं लगेच बसून टाकली. आता कसं एकच नंबर दिसायला नाही आपला अमरीशपुरी धुवायचा झालता बघा आपला अमरीशपुरी. चला म्हणून राहिले टायरातले हवा मारून घेऊ. हवा तर मारली बघा. चला म्हणून जात होता गावाकडे. तुम्ही जात होता गावाकडे. तुम्ही तेवढं लाईक आणि सबस्क्राईब बटन घ्या बरं पटकन.